नमस्कार मित्रांनो, मी मोनिका तुम्हा सर्वांचं महाजॉब्स आणि योजना या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेची घोषणा केलेली आहे. या योजनेअंतर्गत 8,50,000 नवीन सौर कृषी पंप देण्याची घोषणा त्यांनी या योजनेअंतर्गत केलेली आहे. आता या योजनेसाठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. त्यासाठी महावितरणाने एक नवीन वेब पोर्टल सुरू केलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच वेब पोर्टल विषयी माहिती पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, अशा प्रकारे मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेसाठीची वेबसाईट असणार आहे. तर याची लिंक जी आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती पोहोचू शकता. तर हा या वेबसाईटचा मेन पेज आहे. त्यानंतर तुम्ही इथे योजनेची माहिती पाहू शकता. तर यामध्ये योजनेची ठळक वैशिष्ट्ये दिलेली आहेत. तर यामध्ये पहिले वैशिष्ट्य असं आहे, की शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत ही अशी योजना असणार आहे. यानंतर सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच शेतकऱ्यांना मिळणार आहे. आणि जर शेतकरी हा अनुसूचित जाती आणि जमातीचा असेल, तर त्याचा जो लाभार्थी हिस्सा आहे तो फक्त 5% असणार आहे. मग उर्वरित जी रक्कम आहे ती केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात देण्यात येणार आहे. तुमच्या जमिनीचं जे काही क्षेत्र असेल त्यानुसार 3 ते 7.5 HP सौर कृषी पंप तुम्हाला मिळणार आहेत. आणि ते पंप जे आहेत ते 5 वर्षाची दुरुस्ती हमी आणि इन्शुरन्ससह तुम्हाला मिळणार आहेत. मग शेतकऱ्याला वीज बिलाचं कुठलं टेन्शन नसणार आहे, लोड शेडिंगची ही चिंता नसणार आहे. आणि सिंचनासाठी दिवसाही वीज पुरवठा शेतकऱ्यांना होणार आहे. अशा प्रकारे या योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. आता लाभार्थी निवडीचे निकष म्हणजे लाभार्थ्याची पात्रता कशा प्रकारे असणार आहे ते आपण पाहूयात. जर शेतकऱ्याचे जे काही क्षेत्र आहे ते 2.5 एकरापर्यंतचे जर असेल, तर त्या शेतकऱ्यास 3 अश्वशक्ती क्षमतेचे सौर कृषी पंप मिळणार आहे. त्यानंतर क्षेत्र जर 2.51 ते 5 एकरापर्यंत असेल, तर मग त्या शेतकऱ्यास 5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप मिळणार आहे. आणि 5 एकरापेक्षा जास्त जर शेतजमीन असेल शेतकऱ्याकडे, तर त्या शेतकऱ्यास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप मिळणार आहे. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषी पंपाची जर मागणी केली, तर तेही अनुज्ञेय असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुद्धा या योजनेसाठी पात्र राहतील. त्यानंतर ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे, याची खात्री महावितरणाद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाही. ठीक आहे. त्यानंतर अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेचा लाभ न घेतलेले लाभार्थी देखील या अभियानांतर्गत पात्र असणार आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे लाभार्थ्याची पात्रता दिलेली आहे इथे. त्यानंतर पुढे परिपत्रके किंवा शासन निर्णय. तर या योजनेसाठीची जी काही परिपत्रके निघतील किंवा शासन निर्णय म्हणजे जी-आर्स निघतील, ते तुम्ही इथे चेक करू शकता. आता परिपत्रकामध्ये अद्यापही काही त्यांनी अपलोड केलेलं नाहीये, त्यामुळे इथे आपण काहीच पाहू शकत नाही. परंतु शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता, की 25 जुलै 2024 रोजी त्यांनी एक जी-आर पब्लिश केला होता याच योजनेविषयीचा. तो तुम्ही इथे व्यवस्थित वाचू शकता. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे लाभार्थी सुविधा. आता लाभार्थी सुविधामध्ये अर्ज करा, तुमच्या अर्जाची सद्यस्थिती तपासा, त्यानंतर देयकाची रक्कम भरणा करा. अशा प्रकारचे दिलेले आहे. मग जेव्हा अर्ज सुरू होतील, तेव्हा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तो अर्ज तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे. मग तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती काय आहे? अपडेट काय आहे? ते तुम्ही इथे चेक करू शकता. त्यानंतर तुम्हाला भरणा किती करायचा आहे तेही तुम्ही इथून करू शकता. ठीक आहे. अद्याप अर्ज अजून सुरू झालेले नाहीये, त्यामुळे इथून आपण अद्याप अर्ज करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही प्रश्नाची उत्तरे इथं मिळवू शकता. इथे महावितरणाने काही प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरेही त्यांनी दिलेली आहेत. सौर कृषी पंप म्हणजे काय वगैरे ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांनी इथे ऑलरेडी दिलेली आहेत. तुमचा जर याच्या रिलेटेड कुठला प्रश्न असेल, तर तो तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून पाहू शकता. ठीक आहे. किंवा तुम्हाला जर काही प्रश्न असतील, तर तुम्ही महावितरणाला टोल फ्री क्रमांकावरती फोन करूनही तुमचे प्रश्न विचारू शकता. ठीक आहे. इथे महावितरणाने त्यांचे 2 टोल फ्री क्रमांक दिलेले आहेत आणि इथे राष्ट्रीय टोल फ्री संपर्कही देण्यात आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जर इथे भाषा चेंज करायची असेल,
तर तुम्ही इथून भाषाही चेंज करू शकता, मराठीमध्ये करू शकता किंवा इंग्लिशमध्ये करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेसाठी महावितरणाने ही वेबसाईट सुरू केलेली आहे. जेव्हा फॉर्म सुरू होतील, जेव्हा अर्ज करण्यास सुरुवात होईल, तेव्हा तुम्ही या वेबसाईटवरती येऊन अर्ज करू शकता. ठीक आहे. या वेबसाईटची जी काही लिंक आहे ती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि जेव्हा अर्ज सुरू होतील, तेव्हा अर्ज कसा करायचा याचाही व्हिडिओ मी तुमच्यासाठी भविष्यामध्ये घेऊन येईल. ठीक आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मी आशा करते की तुम्हाला ही सर्व माहिती समजली असेल. तुम्हाला जर माहिती आवडली असेल, तर या व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. तुमचे जर काही प्रश्न असतील, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी त्याची उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.